श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या घरात हा किडा आढळून आला आहे तर समजा तुमच्या घरावर करणी बाधा केलेली आहे. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या कुटुंबात एकत्र राहिलेलं, सुखात राहणं, प्रगती करणं, एकत्र राहणं रुचत नाही, आवडत नाही असे लोक तोंडावर तर काही बोलत नाही, मात्र पाठीमागे करणी बाधा करतात. आपल्याबद्दल वाईट चिंतने, मांत्रिक तांत्रिक, काळी जादू असं काहीतरी करत असतात, ज्यामुळे आपल्याला अचानक आजारपण वाढतं. लहान सहान गोष्टीवरून घरामध्ये वादविवाद होऊ लागतात. लहान मुलं किरकिर करतात, रडतात. उद्योग व्यवसाय देखील फरक पडतो. उद्योग व्यवसायातून पैसा येत नाही व येणाऱ्या पैशाची गती मंदावते. पैसे येण्याची स्रोत बंद पडू लागतात. तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून येणारा पैसा, तुम्ही जो काही व्यवसाय करता त्यातून येणारा पैसा थांबतो आणि तुम्हाला आर्थिक चणचण भासू लागते. अचानक पैशामुळे तुम्हाला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो. अर्थातच घरामध्ये पैशाची कमतरतेमुळे वादविवाद होऊ लागतात. आपले धर्मशास्त्र सांगते जर तुम्ही दोघे पती पत्नी एकत्र राहत असला तरीही तुमच्यामध्ये वादविवाद होऊनच भांडण होऊ लागतात आणि घरामध्ये अशांतता निर्माण होते. घरातील वातावरण एकदम ढासळून जाते आणि त्यामुळे तुमचं घर किंवा मुख्य दरवाजावर येऊ लागते. आता हे सगळं अचानक नाही होत. यासाठी तुम्हाला निसर्गाकडून काही संकेत मिळू लागतात, परंतु ते संकेत ओळखणं गरजेचं आहे. हे मिळणारे संकेत आपल्याला सांगतात की तुमच्या घराण्यावर किंवा लहान मुलावर कोणीतरी करणी बाधा केली आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करत असते. आता हे संकेत समजून घ्यायची की नाही ते आपल्यावर आहे. त्यातील काही संकेत आज आपण पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजेल की आपल्या घरावर किंवा आपल्या मुलावर प्रवेश करत काहीतरी करणी बाधा केली आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर हे संकेत तुम्हाला मिळाले तर तुम्ही सावध व्हा आणि यावर अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तो करावा. अगदी ज्या दिवशी तुम्हाला समजेल त्याच दिवशी हा उपाय करावा. आता त्याच्यातील पहिला संकेत आहे की आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भोवरा असेल, ज्या प्रकारे माशी असते, मधमाशी असते किंवा गांधील माशी असते, त्याप्रमाणेच मोठा जाडसर असा काळा भोवरा असतो. त्याचा रंग चमकदार असतो. थोडासा मोरपंखी असा रंग दिसणारा काळपट असणारा हा भोवरा जर आपल्या घरामध्ये असेल किंवा घरामध्ये अंगणामध्ये किंवा अंगणामध्ये तुम्ही काही झाडे लावले असेल तर त्याच्यावर तो बसलेला असेल तर त्या लक्षात घ्या. आहे. त्यामुळे मित्रांनो, हा भोवरा असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचा संसार जास्त प्रमाणात असतो. शुक्रवार गुलाबाची फुले केलं लावून बाधा असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा नकारात्मक स्पंदने असेल, त्या ठिकाणी हा भोवरा बहुतांश आढळतो. अथवा हा भोवरा तर बागेमध्ये फुलावर बसलेला असतो किंवा झाडावर बसलेला असतो. परंतु जर हा भोवरा एखाद्या घरामध्ये असेल तर नक्कीच त्या घरामध्ये कोणीतरी काहीतरी बाधा केलेली असते किंवा काहीतरी करणी क्रिया झालेली असते. त्यामुळे हा भोवरा 100% त्या ठिकाणी जातो. कारण हा भोवरा प्राचीन ग्रंथ आहे, रानामळात लिहिले आहे, मात्र बाधा झालेल्या करणी झालेल्या वस्तूकडे आकर्षित होत असतो. त्यामुळेच अशा वेळी सावध व्हा आणि लक्षात घ्या की घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल झाला आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यवहारामध्ये काय बदल झाला आहे का, किंवा घरामध्ये जी धनसंपत्ती येत आहे
पैसे आणण्याचे स्रोत आहेत ते पूर्वीप्रमाणेच आहेत का? गोष्टी टाळाव्यात. इथे स्रोत कमी झालेले आहेत याकडे लक्ष द्या. 100% तुमच्या लक्षात येईल की काहीतरी कर्मी बाधा तुमच्या घरावर झाली असेल तर तुम्ही सावध होऊन येणाऱ्या परिस्थितीचा सामना करू शकता किंवा त्यापासून होणाऱ्या हानीला टाळू शकता. संकेत नंबर 2, जर घरासमोर जास्वंदीचं झाड आहे आणि जास्वंदीचं फूल तर प्रत्येकाच्या घरासमोर असे गोड पदार्थ खाल्ल्याने जास्वंदीचं झाड असतं त्याला फुले हे असतात, परंतु जे पांढरी जास्वंद असते ती बहुतांश आढळत नाही. परंतु अशी जास्वंद आपल्या घरी घेऊन या आणि या जास्वंदीच्या झाडाला घरामध्ये, बाल्कनीमध्ये, अंगणामध्ये, शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा. त्या जास्वंदीच्या झाडाला नित्य पाणी पुरवठा करत राहा. तसेच व्यवस्थित सूर्यप्रकाश ही जास्वंदीच्या झाडेला भेटेल अशी व्यवस्था करा. जर नियमित पाणी देऊन किंवा नियमित सूर्यप्रकाश भेटून सुद्धा हे झाड तुम्हाला तर समजून जा की तुमच्या घरावर कोणीतरी कर्मी बाधा केलेली आहे. जास्वंदीचे पांढऱ्या रंगाचे फूल असणारे जे रोपटे असते ते शक्यतो नकारात्मक ऊर्जा किंवा कर्मी बाधा केलेल्या ठिकाणी किंवा कोणीतरी आपल्यावर कर्मी बाधा उत्पन्न करू इच्छित असेल त्यावेळी हे रोपट जास्त तग धरू शकत नाही. हे रोपट लगेच सुकून जातं कारण या रोपट्याला नकारात्मक ऊर्जा सहन होत नाही. त्यामुळे पतीच्या आता तिसरा संकेत, एखाद्याने खूप काही तांत्रिक क्रिया आणि करणे पतीवर बाधा केली असेल, अगदी एखाद्याला जीवनातून उठण्याचाच प्रयत्न केला असेल तर अशा वेळी आपल्या घरासमोर असणाऱ्या तुळशीकडे पहा. जर तुम्ही रोज नियमित पाणी घालून सुद्धा ती तुळस जर सुकत असेल त्यावेळी तुळस आपल्याला संकेत देते की तुमच्या घरावर कोणीतरी कर्मी बाधा केली आहे किंवा तुम्हाला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे किंवा एखाद्या तांत्रिक क्रिया खूप दिवसापासून चालू आहे आणि ती शेवटच्या स्टेजला आली आहे. तेव्हा तुळशी संकेत देते की घरावर मोठे संकट येणार आहे. या गोष्टीचे संकेत देते. या 3 पैकी एकही गोष्ट झाली तर अशा वेळी घाबरून न जाता खालील 3 उपाय सांगितले आहेत ते करा. सर्वप्रथम आपल्या कुलदैवत जे आहे त्या कुलदेवीला जाऊन शरण जा. त्यांच्याकडे गाराने मांडा व सर्व कुशल होण्याची प्रार्थना करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे किंवा ज्या गुरुवर श्रद्धा आहे त्या गुरूंना शरण जा आणि तुमच्या परिस्थितीबद्दल सांगा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते आपण स्वतः करायचे आहे. बाजारामध्ये अगदी सहजरित्या पिवळी मोहरी घ्यायची आहे. साधारण 1 मूठ किंवा 2 मुठी एवढी ही मोहरी घ्यायची आहे आणि बाजारात मिळणारा भीमसैनिक कापूर घ्यायचा. जर भीमसैनिक कापूर उपलब्ध होत नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालतो. नंतर दोन्ही वस्तू समप्रमाणात घेऊन एकत्र करायचे आहे आणि नंतर एखाद्या मातीचं भांड घेऊन त्या भांड्यामध्ये पिवळी मोहरी आणि भीमसैनिक कापूर जाळायचा आहे. जाळायचा कधी तर ज्यावेळी तुम्हाला हा काळा भोवरा दिसेल किंवा पांढरा जास्वंदीचं रोप सुकलेलं दिसेल त्यावेळी हा कापूर जाळायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार केव्हाही करू शकता. मोहरीने पेट घेतल्यानंतर ती ज्वाला जी आहे ते विझवायची आहे जेणेकरून घरामध्ये धूर होईल आणि हा धूर घरामध्ये सर्वत्र फिरवायचा आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यात हा धूर पोहोचला पाहिजे. स्टोरूम असेल, टॉयलेट, बाथरूम एकही जागा सोडायची नाही. घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा धूर पोहोचला पाहिजे. कारण कोणी काही करणी बाधा केले तर ते नक्कीच कोणालाही न दिसणाऱ्या ठिकाणी असू शकते. त्यामुळे घराचा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा धूर पोहोचवायचा आहे. हा धूर तुम्हाला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही आपलं घर पूर्वीप्रमाणे आनंदी भरलेलं हा आणि सर्व काही कुशल मंगल आहे असं वाटत नाही तोपर्यंत हा उपाय करायचा आहे. शक्यतो जे आपल्यावर जळणारे लोक असतात त्या लोकांपासून आपली कपडे, आपले केस आणि आपली नाके त्यांना कधीच हाती लागणार नाहीत अशी ठेवत चला. आपल्यावर जळणारे लोक या वस्तूंचा वापर करून आपल्यावर कर्मी बाधा करत असतात. गुरु ईश्वर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी. गुरु महादेव आहेत. त्यामुळे
तुम्ही समजू शकता की गुरुचे महत्त्व किती आहे. तुम्ही तुमच्या मातापित्यांना देखील गुरु मानू शकता.